नमस्कार, देशोन्नतीच्या अकोला लाईव्ह मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गेल्या दशकापासून देश तथा राज्याची अराजकतेकडे सुरू असलेली वाटचाल, त्यात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य घटकांची उपेक्षा, बेरोजगारी, महागाईचा तडाखा, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्थेचे निघत असलेले धिंडवडे आदी प्रकाराने राज्याची चुकीच्या दिशेने वाटचाल होत आहे। यामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेही वाव नसून जुलमी राजवटीच्या वरवंट्याखाली जनता पिसली जात आहे। याला रोखण्याची गरज आहे, परंतु सत्ताधारी पक्षाकडून यासाठी कुठल्याही प्रश्नांवर विचार केला जात नसून राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याचा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आरोप करत रविवारी 10 मार्च रोजी विद्यमान सत्ताधाऱ्यांना सक्षम पर्याय देण्यासाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात तिसऱ्या आघाडीचा हुंकार भरण्यात आलाय। तब्बल 9 पक्षांची ही आघाडी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भासह राज्यातील 48 जागा लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। प्रकाश पोहरे हे देखील अकोला किंवा वाशिम यवतमाळ या 2 मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात उभे राहणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले आहे। प्रकाश पोहरे यांनी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्राथमिक बैठक घेतली। या पक्षांमध्ये जय विदर्भ पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती, आरपीजे स्पेशालिस्ट पार्टी, लोक स्वराज्य पार्टी, संयुक्त भारत पक्ष, वीरो की वीर पार्टी, रिपब्लिकन स्पेशालिस्ट पार्टी यांचा समावेश आहे। सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब केले।